नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तासमध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. हरित क्रांतीचे प्रणेते भूमिपुत्र महानायक वसंतरावजी नाईक यांची आज 111वी जयंती आणि या 111व्या जयंतीच्या पर्वावर शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाची घोषणा आज महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जन्मभूमीतून करण्यात आलेली आहे. आणि त्यासाठी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी साहेब या ठिकाणी आलेले आणि त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं की पहिले आम्ही निवेदन देऊ आणि कर्जमुक्ती करायला सांगू. जर त्यांनी केलं नाही तर आम्ही गावात येणाऱ्या मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला अडवू आणि त्यांना जबाब विचारू. त्यानंतर तेही होत नसेल तर आम्ही मग आता मरणार नाही तर आम्ही मारणार, हा इशारा सुद्धा आज राजू शेट्टी साहेबांनी आपल्या भाषणातून दिलेला आहे. तर आपल्यासोबत आहेत राजू शेट्टी साहेब. तर राजू शेट्टी साहेब, बघा, आजपासून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर महानायक वसंतरावजी नाईक यांची 111वी जयंती साजरी केल्या जात आहे. आणि त्या जयंतीच्या पर्वावर कोणी वृक्षारोपण, कोणी रक्तदान शिबिर, तर कोणी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी शिबिरं घेऊन आपला आनंदोत्सव साजरा करत आहेत, तर कोणी समाजोपयोगी कार्य करत आहे. त्यामध्येच एक या यवतमाळ जिल्ह्यातूनच सुरुवात झालेली आहे की महानायक वसंतरावजी नाईक यांना भारतरत्न मिळावं, ह्यासाठी एक सह्यांची मोहीम सुद्धा सुरू झालेली आहे. तर या बाबतीत आपलं काय मत आहे? आपली शेतकरी संघटना या बाबतीत काय करणार आहे, काय पाऊल उचलणार आहे? आणि खरोखरच आपण आपल्या भाषणात सांगितलं तसं जर शासनाने, म्हणजे राज्य शासनाने, आता राज्य शासनाचे काही थोडे दिवस राहिलेले आहेत, तर या थोड्या दिवसातच त्यांनी शेतकऱ्यासाठी जर काही केलं नाही तर खरोखरच शेतकरी संघटना उग्ररूप घेणार आहे का, याबद्दल आपण सांगा. निश्चितच घेणार आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, कारण त्यांनी महाराष्ट्राला हरित क्रांती यशस्वी करून अन्नधान्याच्या बाबतीत निर्यातक्षम अशा पद्धतीनं बनवलेलं होतं. त्यांच्या प्रयत्नाचा भाग म्हणून आज महाराष्ट्राच्या प्रत्येक पीक किंवा त्याचं उत्पादन हे जगाच्या बाजारपेठेमध्ये जायला लागलेलं आहे. दुसऱ्या बाजूला त्याच महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या देशात सर्वाधिक व्हायला लागल्या, ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आणि राज्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून शरमेची बाब आहे. खऱ्या अर्थानं वसंतराव नाईक यांना भारतरत्न दिलाच पाहिजे, पण खरा पुरस्कार कुठला असेल तर तो म्हणजे शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणं, हा पुरस्कार सगळ्यात मोठा नाईक साहेबांना असेल. आणि तो देण्यासाठी म्हणून सरकारनं आवश्यक ते पावलं उचलली पाहिजेत. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याला कर्जातून बाहेर काढलं पाहिजे. आणि ते जर काढणार नसेल, कारण सरकारच्या धोरणाचा परिणाम म्हणून शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, हे आता स्पष्ट झालेलं आहे. आम्ही आता गप्प बसणार नाही आणि म्हणून शेतकऱ्यांना आम्ही सांगितलं आहे, मरायचं नाही. हे वेळ प्रसंगी मारायची तयारी ठेवा, पण मरायचं नाही, हा निर्धार प्रत्येक शेतकऱ्यानं करणं गरजेचं आहे. तर आता राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं, ज्याप्रमाणे महानायक वसंतरावजी नाईक यांनी सांगितलं होतं की शेतकरी हा कारखानदार झालाच पाहिजे, पण शेतकऱ्याची आज दुरावस्था बघता कारखानदार तर काय, पण कारखान्यावर काम करायला सुद्धा शेतकऱ्याची लायकी राहिलेली नाही. कारण इकडे शेती पिकत नाही, पिकली तर त्याला भाव भेटत नाही आणि आकाशाला भिडलेली महागाई, या महागाईवरूनच आता शेतकऱ्याचे एवढे हाल होत आहे की शेतकरी कारखानदार होणे नाही. म्हणूनच राजू शेट्टी साहेबांनी सांगितलं की जर महानायक वसंतरावजी नाईक यांना कोणता पुरस्कार मिळायचा असेल तर महाराष्ट्रातील शेतकरी नव्हे तर देशातील शेतकरी हा कर्जमुक्त झाला पाहिजे, हाच मोठा पुरस्कार महानायक वसंतरावजी नाईक यांना असेल. त्याप्रमाणे साहेब, या परिसरात हा जंगली परिसर आहे. महानायक वसंतरावजी नाईक यांचा जन्मभूमीचा परिसर हा संपूर्णतः जंगली परिसर आहे आणि ह्या ठिकाणी आम्हाला जंगली जनावरांचा भयंकर नव्हे तर महाभयंकर असा त्रास होतो आणि त्यामुळे काही शेती पडीत सुद्धा राहिली जाते. हा मुद्दा रुपेश जाधव यांनी आज आपल्या भाषणातून सुद्धा उपस्थित केला. तर त्याबद्दल आपण काय करणार आहात? जंगलातील जनावरांची जबाबदारी खरं तर सरकारची, वन खात्याची आणि त्यांना सांभाळणं ही त्यांची जबाबदारी आहे. ते जर आमच्या शेतामध्ये येत असतील
तर त्याची जबाबदारी त्यांनी घेतली पाहिजे. एकतर जंगलाला कुंपण घातलं पाहिजे आणि ती जंगली जनावर बाहेर येणार नाही त्याची दक्षता घेतली पाहिजे. अन्यथा ही मुकी जनावरं बाहेर का पडतात तर पाणी आणि अन्नाच्या शोधात बाहेर पडतात. जंगलाच्या आतच पाण्याची आणि त्यांच्या अन्नाची सोय केली तर ते कशाला बाहेर पडतील, ही व्यवस्था वन खात्यानं केली पाहिजे. तर हे होते माजी खासदार राजू शेट्टी साहेब आणि यांनी सांगितलं की जंगली जनावरांची जबाबदारी संपूर्णतः शासनाची आहे, सरकारची आहे आणि वन खात्याची आहे. वन खात्यांनी आपल्या जंगलाला कुंपण करायला पाहिजे आणि त्या जंगली जनावरांचा बंदोबस्त करायला पाहिजे. मेन मराठी 24 ताससाठी मुख्य संपादक सुहास पवार, गहुली, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ.